नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता बाजारामध्ये ना भरपूर कोथिंबीर येते आणि कोथिंबीरपासून काय बनवायचं तर मग मस्तपैकी ही भन्नाट रेसिपी बनवायला घेऊयात. त्यासाठी बघा मी एक जुडी इतकी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर ताजी हिरवी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. आता ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला कोथिंबीर ना अगदी बारीक चिरून घ्यायची आहे, कारण जर तुम्ही कोथिंबीर थोडी मोठी मोठी ठेवाल ना तर ही रेसिपी करताना तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, ही रेसिपी किंवा ही कोथिंबीर चिरते ना अगदी बारीक चिरून घ्यायचं. तुम्ही ही कोथिंबीर बघा मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली. आता एका मोठ्या परातीमध्ये आपण 1.5 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं. यामध्ये आता आपण चवीनुसार इतकं मीठ घालून घेऊयात आणि ह्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालतोय. कोथिंबीरचं वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर मी 2 वाटी इतक्या ह्या कोथिंबीर मोजून घेतल्या. त्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी मी हळद पावडर टाकली, 1 चमचा इथं मी धने जिऱ्याची पूड टाकली. त्यानंतर 1 मोठा चमचा इतके पांढरे तीळ घातले. पांढऱ्या तिळामुळे ना खमंगपणा मस्त येतो. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि आलं ह्यांचं वाटण वाटून घेतलं. साधारणपणे 5 ते 6 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 2 चमचे इथं मी लिंबाचा रस वापरला. त्यामुळे चटपटीत चव येते. थोडीशी साखर घालायची म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा तो छान असा बॅलन्स होतो. आता हे सगळे जिन्नस बघा सुरुवातीला चांगले असं पण मिक्स करून घेऊयात. ही रेसिपी ना तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा मग तुम्हाला साइड डिश म्हणून पण तुम्ही नक्की देऊ शकता. इतकी मस्त आणि कुरकुरीत रेसिपी तयार होते. हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. सगळ्या पिठाला ही कोथिंबीर चांगली अशी चोळून घेतली. छान असं सगळं मिक्स पण झाले. ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्या वाटीने बघा मी 1 वाटी पाणी कडकडीत गरम करून घेतलं आणि ते घातलं. ह्यामुळे आपली रेसिपी ना हलकी बनायला मदत होते. आता हे गरम पाणी ना सुरुवातीला सगळं चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं. लक्षात ठेवा, ही रेसिपी करताना आपल्याला पाण्याचा वापर अगदी गरम करायचा आहे. थोडंसं कोमट झालं की हे मिश्रण बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हा गोळा चांगला घट्टसर असा मळून घेणार आहोत. आपल्याला 1 वाटीच पाणी लागतं, पुन्हा जास्तीचं पाणी लागत नाही. पण जर थोडंसं लागलं तुम्ही हलका पाण्याचा हबकारा पण मारू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी जो गोळा आहे तो चांगला असा घट्टसर असा गोळा मळून घेतलाय. कोथिंबीर भरपूर असल्यामुळे दिसायला ही गोळा खूप सुंदर दिसतोय. आता वरून 1 चमचा इतकं तेल टाकलं आणि पुन्हा गोळा सगळा चांगला असा मळून घेतला. गोळा बघा मी हा सगळा चांगला मळून घेतला. आता ह्याचे 2 किंवा 3 समान असे आपण रोल बनवून घेणार आहोत. तुमचा गोळा किती आहे ह्याच्यावरती देखील तुम्ही रोलचे प्रमाण बनवू शकता. साधारणपणे इथे मी 3 रोल बनवते, जेणेकरून ते पटकन किंवा मला कट करताना सोपे पडतील. ही रेसिपी ना आपण 5 ते 6 दिवस आरामात टिकू शकतो आणि आयत्या वेळी देखील आपण काढून ती देऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा ह्याचे मी रोल बनवून घेतले. साधारणपणे मी 3 रोल एवढ्या पिठामध्ये बनवले होते. आता रोल बनवून झाल्यानंतर इथं बघा एक मी चाळण घेतली आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं, जेणेकरून हे खाली चिकटणार नाहीत आणि हे अशा पद्धतीने ह्या चाळणीमध्ये आपण अरेंज करून घेतलं. हे सगळं करेपर्यंत मी एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली आता उकळी येते. यामध्ये आता आपण ही चाळण ठेवून द्यायची आणि गॅस मध्यम करून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं आपण ह्या ज्या रोल्स आहेत हे आपण चांगले असे वाफवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि एकदा चेक पण करून घेतलं होतं की वड्या चांगल्या वाफलेल्या आहेत का. तर रोलचा आकार किंवा कलर पण थोडासा बघा बदललेला आहे. हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे ते परफेक्ट वाफलेले आहेत. आता ते अगदी चांगले किंवा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करता यायला म्हणून मी छान असे पूर्ण थंड करून घेतले, की जेव्हा कोणत्याही आपण वड्या करतो आळूच्या वगैरे त्या पूर्ण थंड झाल्या आणि त्यानंतर त्या कट करून घेतल्या, की त्या आपल्याला हव्या तेवढ्या आकार किंवा हव्या तितक्या पातळ आपण कट करू शकतो. सुरीला थोडंसं मी तेल लावून घेतलं होतं आणि अशा पद्धतीनं गोलाकार कट करून घेते. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीने ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. अजिबात तुटत पण नाहीयेत. इथं मी तुम्हाला आणखीन एक टिप सांगते, की जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तुम्ही ह्या सगळ्या ज्या रोल्स आहेत ते फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळी हवे आहेत तुम्ही त्यावेळी त्या काढून छानपैकी तेलामध्ये फ्राय पण करू शकता. यामुळे तुम्ही आयत्या वेळी ना अगदी पटकन रेसिपी बनवू शकता. मी बऱ्याच जणांना काहीतरी वेगळं खायचं असेल संध्याकाळच्या वेळी चहासोबत वगैरे, तर मस्त असे रोल्स आधी बनवून ठेवते आणि आयत्या वेळी छान तेलामध्ये फ्राय करते. त्यामुळे ती रेसिपी पटकन पण बनते. कधी-कधी तुम्ही जेवणाला साइड डिश म्हणून पण नक्की देऊ शकता. तर सगळे रोल माझे कट करून तयार झाले. एका बाजूला कढईमध्ये तेल गरम केलं होतं. तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि ह्या सगळ्या ज्या आपण रोल्सच्या कट करून घेतलेल्या वड्या होत्या त्या छान तेलामध्ये अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहोत. तळताना गोष्ट लक्षात ठेवा, गॅस अगदी अजिबात बारीक करू नका आणि फार मोठाही करू नका. थोडासा मध्यम गॅस करून तळा, म्हणजे ह्या वड्या ना आतपर्यंत मस्त अशा कुरकुरीत होतात. तर आज आपण ना कोथिंबीरच्या वड्या बनवल्या रोल करून. त्याची चव खूप छान लागते. तुम्ही प्रवासामध्ये असेल किंवा तो तुम्हाला 3 ते 4 दिवस टिकवायचे असेल, तुम्ही नक्की ह्या वड्या करू शकता. नेहमीपेक्षा थोडीशी पद्धत वेगळी आहे. तर तुम्हाला माझी आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर छान रंग आल्यानंतर तेल निथळून मी ह्या वड्या काढून घेतल्या आणि अगदी अशाच पद्धतीनं बाकी सगळ्या वड्या पण आपण तळून घेऊयात.
तर अगदी मस्त कुरकुरीत अशा आपल्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या तयार झाल्या. नेहमी तर आपण अळूवडी करतो, पण आजची कोथिंबीर वडी ना काहीतरी वेगळीच आहे. टेस्टला पण अगदी भन्नाट लागते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून बघितलीत, तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.